नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी वाण सांगणार आहे, असं बियाणं सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला कमी कालावधीमध्ये म्हणजे जेमतेम 70 दिवसामध्ये 15 क्विंटलचं ॲव्हरेज आणि उत्पन्नही कमी कालावधीमध्ये सोयाबीनपेक्षा डबल जर काय देत असेल मित्रांनो तर ते उडीद आहे। तर मित्रांनो, उडीद कशी पेरणी करायची, त्याला जमीन कशी निवड करायची, पूर्व मशागत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। मित्रांनो, तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्रामध्ये तुरीनंतर जर कुठल्या बियाणाची जास्त लागवड होती तर मित्रांनो ती उडीद आहे। कशामुळे मित्रांनो, उडीद ही महाराष्ट्रामध्ये तुरीनंतर खालोखाल पेरणी होते। मित्रांनो, कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना पीक हे मित्रांनो 70 दिवसामध्ये पैसे देऊन जातं आणि याचा भाव सुद्धा मार्केटमध्ये जवळपास 8,000वर आहे। सोयाबीनचा भाव 5,000 आणि 8,000 म्हणजे 3,000चा फरक हे बियाणं तुम्हाला 3 महिन्यापेक्षा कमी कालावधीमध्ये म्हणजे फक्त 65 ते 70 दिवसामध्ये उत्पन्न देऊन जातं। तर मित्रांनो, ह्या उडीदसाठी तुम्हाला जमिनीची निवड कशी करायची आणि जमीन तयार करताना पूर्व मशागत ही काय केली पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, जमीन तयार करताना सुरुवात आधी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये नांगरट करणं अत्यंत गरजेचं आहे। नांगरट म्हणजे मित्रांनो 2 महिने तुमच्या रानामध्ये नांगरट झालेली पाहिजे आणि तिथून पुढे 2 महिन्यांनीच पेरणी झाली पाहिजे। 2 महिने कशामुळे मित्रांनो म्हणतो, या 2 महिन्यामध्ये तुमचं रान जमीन पूर्णपणे उन्हामुळे तापून जाते, जमीन भुसभुशीत तर होतेच आणि त्या जमिनीमधले जेवढे पण कीड आहेत आणि रोग आहेत, त्या सर्व अंडे देणारे कीड वगैरे असतात, सर्व ते रोग वगैरे नष्ट होतो। आणि मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला जमिनीमध्ये एकदा मोगडा करायचा आहे किंवा एक पाळी, मोगडा किंवा पाळी केल्यानंतरच तुम्हाला मित्रांनो पेरणी करायची। तर मित्रांनो, आता जमीन निवडताना काय बघायचं मित्रांनो, जमीन ही तुमची अत्यंत भारी जमते, हलकी जमते, मध्यम जमते। पण मित्रांनो, एक अत्यंत हलकी म्हणजे मुरमाड जमीन ही तुम्हाला उडदासाठी मी शिफारस करत नाही मित्रांनो। आणि दुसरी एक उडीद हा शारपट जमीन आणि चोपन जमीन म्हणजे पाणी धरणाऱ्या जमीनमध्ये उडीद येत नाही मित्रांनो। उडदाच्या पिकासाठी मित्रांनो वापसा कंडिशन मधली जमीन पाहिजे। तर मित्रांनो, आता हे जमिनीबद्दल झालं, तर मित्रांनो तुम्हाला वाण सांगतो, उडदाला कोणतं वाण मित्रांनो तुम्हाला गरजेचं आहे, जे तुम्हाला 10 ते 15 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज देऊ शकतं। मित्रांनो, वाणामध्ये दोनच वाण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मी शिफारस करेन। एक वाण तर सर्व महाराष्ट्र पेरतो, महाबीज किंवा महामंडळाचं TAU1 हे वाण मित्रांनो तुम्हाला 8 ते 10 क्विंटल तुमच्या पेरणी पद्धतीवर देतं। जर तुम्ही टोकन पद्धत किंवा बीबीएफ पद्धत केली तर तुम्हाला 12 ते 15 क्विंटल पर्यंत उडीद तुम्हाला प्रति एकरला निघू शकतो। मित्रांनो, दुसरं एक लवकर कालावधीचं एक वाण मी तुम्हाला सांगतो, जर शेतकऱ्यांना लवकर पेरायचं असेल, नंतर कांदा पेरणी करायची असेल तर PKV15 मित्रांनो हे एक वाण तुम्हाला 65 दिवसांमध्ये 8 ते 10 क्विंटलचं उत्पादन देऊ शकतं। जर तुम्ही टोकन पद्धत केली तर हे सुद्धा वाण तुम्हाला 12 क्विंटलचा उतारा देऊ शकतो। तर मित्रांनो मार्केटमध्ये अजूनही वाण भरपूर आहेत। तर त्या वाणामध्ये जर तुम्ही निर्मलचं वाण घेतलं तर सगळ्यात जास्त उतारा निर्मलला पण आहे मित्रांनो, थोडं महाग आहे, निर्मल घ्या। नाहीच भेटलं तर तुम्ही ग्रीन गोल्डचं सुद्धा सोयाबीन, ग्रीन गोल्डचं सुद्धा तुम्ही उडीद मित्रांनो घेऊ शकता। जमीनमध्ये तुमचा पीएच मात्र तुम्हाला 6 ते 7.5 पाहिजे। जास्त पीएच असलेल्या जमीन किंवा एकदम कमी पीएच असलेल्या जमीनमध्ये सुद्धा हे पीक चांगल्या प्रकारे येत नाही मित्रांनो। 6 ते 7.5 एवढं मात्र गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। हे उडीदचे पीक आहे, कमी कालावधीचं पीक आहे आणि कमी पावसाच्या पाण्यावर येणारं पीक आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ह्या वर्षी उडीद पेरणी करा। तर मित्रांनो, आता तुम्हाला मी पुढची गोष्ट सांगणार आहे मित्रांनो, उडीद पिकासाठी पेरणीचा कालावधी किती। मित्रांनो, जून महिन्याच्या 25 तारखेला तुम्ही पेरणी करू शकता। आता 15 तारखेपर्यंत ज्यांनी केली त्यांनी तर एक नंबर झालं म्हणायचं, पण आता येणाऱ्या 30 तारखेपर्यंत सुद्धा तुम्ही उडदाची पेरणी करू शकता। जास्तीत जास्त जुलैचा पहिला आठवडा लक्षात ठेवा मित्रांनो, जुलैचा पहिला आठवड्यापर्यंत मित्रांनो। तर आता पुढची गोष्ट आहे बियाणाचं प्रमाण। बियाणाचं प्रमाण मित्रांनो तुमच्या पेरणी पद्धतीवर डिपेंड असतं। 3 प्रकारची पेरणी महाराष्ट्रामध्ये होती मित्रांनो। एक तर सरळ पेरणी, या पेरणी तुम्ही बघू शकता, ही झाली पेरणी पद्धत किंवा बैलाने पेरणी करायची म्हणा। दुसरीची पद्धत आहे मित्रांनो ती बीबीएफ पद्धत आहे आणि सगळ्यात जास्त उतारा जर कुठल्या पद्धतीमध्ये मित्रांनो मिळतो ती बेडवर लागण करायची आणि टोकन मशीनी तुम्हाला उडीद टोकून घ्यायचा आहे। या तिन्ही पद्धतीमध्ये बियाण्याचं प्रमाण तुम्हाला वेगवेगळे। आता पेरणी पद्धत जर तुम्ही वापरली मित्रांनो तर याला तुम्हाला 4 ते 5 किलो बियाणं लागतं। 4 ते 5 किलोच्या मुळे म्हणतो मित्रांनो, 4 किलो मध्येच पेरणी तुमची होते जर तुमचं रुईचं पेरणी यंत्र असेल। आणि जर धरती भूमी ह्या अॅग्रोचं दुसऱ्या जे सेटिंगचं पेरणी यंत्र असतं त्याच्यामध्ये 5 किलो बियाणं लागतं। आणि 8 तास मित्रांनो जे मारता तुम्ही ते फक्त एक मारायचं, 2-8 तास मारायची काही गरज नाही। बियाणाचा अपव्यय आणि हे टाळा मित्रांनो। आणि मित्रांनो, त्यानंतरची पद्धत जी ती बीबीएफ पद्धत। तर बीबीएफ पद्धत मध्ये मित्रांनो बियाणं 4 किलो प्रति एकरला लागतं। त्याच्यामुळे कशामुळे बीबीएफ पद्धतीमध्ये 4 किलो लागते मित्रांनो, तर बीबीएफ ला साईडचे दोन्ही फण रिकामे असतात, तिथं फाळा असतो आणि तो माती लावण्याचं काम करतो आणि ते एक फण कमी झाल्यामुळे तुम्हाला 4 किलो बियाणं लागतं। त्याच्या पुढची पद्धत जी मित्रांनो आहे ती टोकन मशीननी करायची। तर टोकन मशीन मध्ये मित्रांनो तुम्हाला 1 किलो बियाणं लागतं। तुम्ही मजुराच्या सहाय्याने टोकन करा, असं करा, 6 इंचावर टोकन करायचं मित्रांनो आपल्या बेडवर, 3 फुटाची बेड काढून तिथं तुम्हाला 1 किलो बियाणं लागतं। पेरणीसाठी अंतर किती तुम्हाला लागेल मी तुम्हाला एकदा ते दाखवतो।
तर मित्रांनो हे बघा, जर तुमची टोकन मशीन असेल तर टोकन मशीनसाठी 2 दाताचं अंतर ठेवायचे 6 इंच. किती इंच मित्रांनो? 6 इंच. हे बघा, हे 2 दातातलं अंतर 6 इंच तुम्हाला दाखवतो मी. 6 इंच 2 दातातलं अंतर ठेवायचे, जास्तीत जास्त 6 इंच, कमीत कमी 4 इंच अंतर ठेवायचं मित्रांनो तुम्हाला. आता इकडे या मित्रांनो, ओढून दाखव. पेरणी करताना तुम्हाला पेरणी यंत्राच्या 2 फणातलं अंतर उडीद पेरणीसाठी मी शिफारस करतोय 18 इंच. 18 इंचापेक्षा कमी तुम्ही करू नका मित्रांनो, तुम्हाला उतारा येत नाही. जर शेतकऱ्यांना, बऱ्याच जुन्या शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की ते म्हणतात की आम्ही जास्त पेरतो तर जास्त उत्पादन येतील. हा गैरसमज आहे मित्रांनो, तुमचा भाबळा गैरसमज आहे. 18 इंचच तुम्हाला अंतर ठेवायचंय 2 फणामधलं. 18 इंच ठेवल्यामुळे हवा तर खेळती राहतेच मित्रांनो. दुसरी एक गोष्ट मित्रांनो, याचा फायदा हा होतो की तुमच्या जमिनीला जो तुमचं जे पीक आहे उडदाचं, त्याला फुटवे जास्त प्रमाणात येऊन झाड जे आहे ते नुसतं वाढ किंवा त्याला हिरवा पाला हा जास्तीचा न येता त्याला फळधारणा भरपूर मोठ्या प्रमाणात लागते. त्यामुळे पेरणी अंतराच्या 2 फणातलं अंतर तुम्हाला 18 इंच ठेवायचे. हा झाला अंतराचा विषय. आता मित्रांनो पुढचा विषय आहे बीज प्रक्रिया करताना. सर्वात आधी तुम्हाला जर वापरायचं डीएपी, कंपनीचं नॅनो डीएपी मार्केटमध्ये 600 रुपयाला येतं. प्रति 5 किलोला तुम्हाला 25 ml चं औषध लागेल, म्हणजे ह्याचं 1 टोपण लागेल. आणि डीएपीच मित्रांनो का शिफारस करायचं? मित्रांनो उडदाला खतं देताना आपण डीएपीची 1 बॅग देतो, ती मार्केटमध्ये 1350 रुपयाला आहे. जर तुम्हाला पैशाचा बचत करायची असेल आणि उत्पादनही वाढवायचं असेल तर तुम्ही नक्कीच बियाणाला बीज प्रक्रिया करायची आधी डीएपी लावायची अर्धा तास आधी. ती कशी लावायची मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पुढे दोन्ही पण. तर मित्रांनो डीएपीच कशामुळे मी घ्यायला लागलो? मित्रांनो डीएपी लावल्यामुळे तुमच्या बियाणाची एक समान उगवण तर होतेच, एकसारखी उगवण होणार आणि झाड हिरवगार तुम्हाला पुढचे 45 दिवस दिसणार. झाडाची वाढ ही चांगली असणार आणि दुसरे मित्रांनो झाड निरोगी राहणार. म्हणून तुम्हाला डीएपी निप्को कंपनीची नॅनो डीएपी लावायची, 100% लावायची मित्रांनो. जर काही शेतकऱ्यांना खत पेरताना जरी कमी पडलं किंवा उडीद मुळातच 70 दिवसाचं पीक आहे, ह्याला जास्त खत लागत नाही, तुमची पैशाची बचत करा. 600 रुपयामध्ये तुम्हाला डीएपी ही जवळजवळ 1 क्विंटल बियाणं लागू येते. म्हणजे उडीद लावू शकतात तुम्ही, सोयाबीन कुठल्याही पिकाला लावू शकतात. मित्रांनो दुसरी बीज प्रक्रिया करायची तुम्हाला कीटकनाशक आणि बुरशीनाशक, कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक बुरशीनाशक एकत्र असलेलं. मार्केटमध्ये तुम्हाला कॅस्केट भेटू शकतं, इलेक्ट्रॉन भेटू शकतं, सायजेंटा कंपनीचं व्हायब्रेन्स भेटू शकतं. पण मी तर लावलेलं मित्रांनो ट्रिपल स्टार. ट्रिपल स्टार कशामुळे लावलेलं मित्रांनो? याच्यामध्ये बुरशीनाशक आहे, थायपोनेट भेटेल आणि तुम्हाला सांगतो यातून ट्रायफ्लोरिस्टीन ही 6% मित्रांनो, आणि ह्याच्यासोबत खोडकिडीसाठी थायमेक्टोझॉन सुद्धा आहे मित्रांनो. हे बुरशीनाशक किंवा कीटकनाशक लावल्यामुळे तुमच्या शेतामध्ये उडदावर येणारा मावा असेल, पांढरी माशी असेल, तुडतुडे असेल, याचं प्रमाण जवळजवळ तुमचे पीक निघूपर्यंत राहत नाही मित्रांनो. ऑगस्ट महिन्यामध्ये मोठा पाऊस असतो आणि उडीद त्या कालावधीमध्ये त्याच्यावर रोगास बळी पडतो. त्याच्यामुळे तुम्हाला बीज प्रक्रिया करायची आधी डीएपी लावायची मित्रांनो 30 मिनिटं आधी. त्याच्यानंतर तुम्हाला हे कंपनीचंच ट्रिपल स्टार किंवा कुठल्याही कंपनीचं लावा, ते 30 मिनिटांनी लावायचे. आणि याचं प्रमाण मित्रांनो असंच ठेवायचे, 5 किलोला तुम्ही 20 ml किंवा 25 ml वापरू शकता. तर मित्रांनो बघू शकता बीज प्रक्रिया केल्यानंतर अशा लाल कलर मध्येच येते आणि लाल कलरची बीज प्रक्रिया होते मित्रांनो. तर मित्रांनो खत व्यवस्थापन, मित्रांनो उडदाला आपण 3 प्रकारचेच खत मी शिफारस करतो मार्केटमध्ये, जे एनपीके फॉर्म मध्ये 3 खत. जर तुम्हाला जर कमी रेटमध्ये आणि कमी पैशामध्ये डीएपी सगळ्यात उत्तम. पण आता काय झालं, डीएपी अवेलेबलच होत नाही. प्रत्येक खताचा दुकानदार गेला की डीएपी देत नाही आपल्याला. तुम्ही 10-26-26 घ्या किंवा 12-32-16 घ्या, पण तुम्ही 20-0-13 घ्यायचं नाही, 24-24 घ्यायचं नाही, 28-28 असले हलके खतं घ्यायचे नाहीत. 1850 ला कोणी रिझल्ट नाही, काही नाही, बिना कामाची दुकानदाराची भरती, या गोष्टी टाळा. 10-26, 12-32-16, 18-46 या तिन्हीपैकीच एक खत व्यवस्थापन वापरायचे. आणि मी तर आता खत पेरणार नाही, डीएपी लावलेली आणि उन्हाळ्यामध्ये मी ह्याच्या शेतामध्ये प्रत्येक एकरला 1 ट्रॉली कमीत कमी मिशन खत टाकलेले. त्याच्यामुळे मी ह्या वर्षी खत पेरणी करणार नाही मित्रांनो, पैशाची बचत आहे म्हणून. मित्रांनो तणनाशक, आता उडदामध्ये जर उत्पन्नात घट येण्याचं सगळ्यात मोठं कारण असेल तर ते तणनाशक आहे किंवा तण व्यवस्थापन म्हणा. तर तुम्हाला तणनाशक किंवा बीजनाशक कोणचं वापरायचं मित्रांनो? तर एकच ब्रँडचं वापरायचं, पेंडीमिथिलीन 38.7% CS किंवा 30% ES, दोन्ही कॉम्बिनेशन पैकी तुम्हाला जे अवेलेबल होईल तेच वापरायचं. आणि फक्त एकमेव तेच कंटेंट तुम्हाला उडदासाठी शिफारस आहे, दुसरं कोणतं जमत नाही. कोणताही दुकानदार तुम्हाला काही म्हणाल ते घेऊ नका, रिझल्ट येत नाही, कोणी परिणाम होतो. जरी कुठून आलं तरी त्याचे पानं जळल्यासारखे दिसून येतात. जर तुमचं आंतरपीक असेल, काही शेतकऱ्याचा प्रश्न असेल मी आंतरपीक केले काय जमत, आंतरपिकाला सुद्धा तुम्ही सेम तणनाशक वापरू शकतात. तुमचा आंतरपिकामध्ये कापूस असू द्या, उडीद कापूस असू द्या, उडीद तूर असू द्या आणि उडीद मुगे असू द्या मित्रांनो, शक्यतो उडीद सोयाबीन टाळा, बाकीचे तुम्ही आंतरपीक उडदासोबत कुठलेही घेऊ शकतात. आता आंतरपिकाचा प्रश्न येतो मित्रांनो, उडदासोबत आंतरपीक कोणचं योग्य राहील? मित्रांनो उडदासोबत सर्व प्रकारचे आंतरपीक चांगली राहतात.
फक्त अतिरिक्त सोयाबीन सोडून मित्रा दोन्हीचा कालावधी वेगळा आहे आणि दोन्ही झाड समान वाढल्यामुळे त्यांच्या नुसती वाढ होते, उत्पन्न मात्र काही येत नाही, फळधारणा कमी होते. आंतरपीक तुम्ही उडीद मूग घ्या, तूर उडीद घ्या आणि उडीद कापूस घ्या, हे तीनच आंतरपीक तुम्हाला करायचे. मित्रांनो, आता ते तणनाशक मी जे तुम्हाला सांगितले पेंटिमिथिलिन 30% ES किंवा 38.7% CS, मित्रांनो ह्याचं प्रमाण किती वापरायचंय? 700 ml ची बॉटल मार्केटमध्ये तुम्हाला 400 ते 450 रुपये रेट आहे. कोणत्या ब्रँडची घ्या आणि प्रमाण वापरायचे तुम्हाला एकरसाठी एक बॉटल, म्हणजे 700 ml ची एक बॉटल एकरला फवारायची, 10 पंप करायचे 70 ml. किती मित्रांनो पंप करायचे? 10 पंप करायचे 70 ml. लक्षात ठेवा मात्र हे बाब. तुमचा पेट्रोलचा पंप असेल तर तुम्ही 80 किंवा 90 वापरू शकता, पण चार्जिंगचा पंप वापरा, पेट्रोलचा पंप टाळा. तुम्हाला मागच्या जुन्या व्हिडिओमध्ये मी याच्याबद्दल रिझन दिलेले आहे. मित्रांनो, आता तुम्हाला मी दाखवणार आहे की उडदाची पेरणी कशी करायची आणि तुम्हाला मी टोकन सुद्धा करून दाखवणार आहे उडदाचं कसं, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तर चला आता उडीद पेरणी आपण करून दाखवू. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी पेरणी दाखवणार आहे. आपलं सोनालिका कंपनीचं 30 HP बारक्या ट्रॅक्टरनेच आपण पेरणी करतो, कारण की रानाचा तुडवा कमी होऊन उगवून सुद्धा एक समान होते आणि बी जास्त खोलीवर जात नाही. तर मित्रांनो, रोहितचंच पेरणी यंत्र आपण शिफारस करतो. रोहितचं पेरणी यंत्रामध्ये रिझल्ट चांगला आहे आणि पेरणी सुद्धा टोकन पद्धतीसारखी केल्यासारखी होते. धरतीचं आणि भूमीमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं माझा तर वापर नाही रोहितचंच पेरणी यंत्र. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण 4 फणी पेरणी यंत्राने उडीद पेरतो. अशा प्रकारे पेरणी झाली पाहिजे मित्रांनो. पासाच्या वरून माती जाऊन बी सुद्धा जास्त खोल नाही जाणं आणि एक समान पेरणी होते. तुम्ही बघू शकता ह्या पूर्ण आपण प्लॉटमध्ये उडीद पेरणी चालू आहे आपली. जवळपास आपण 3 एकर उडीद करणार आहे मित्रांनो. पाहून घेऊ शकता तुम्ही. रोहितचंच पेरणी यंत्र मी शिफारस करतो मित्रांनो. याच्यामध्ये रोहितच्या पेरणी यंत्राचा दुसरा एक फायदा होतो मित्रांनो हा, की टोकन पद्धत केल्यासारखी लागवड होते आणि उत्पन्नही सुद्धा वाढतं आणि जास्त मोठ्या प्रमाणात आपली बियाची तर बचत होतेच आणि खत सुद्धा कमी लागतं मित्रांनो आणि रिझल्ट मात्र चांगला येतो. पेरणी होते तुम्हाला उगून आल्यानंतर मी दाखवणारच आहे. तर तुम्हाला जर रोहितचं पेरणी यंत्र भेटलं तर त्यांनीच पेरणी करा. तुम्ही बघू शकता काहीच तुडवा होत नाही रानाचा आणि पेरणी तर एक समानच होती. मित्रांनो, पेरणी करताना बी जास्त खोल पडलं नाही पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे. खरीपाच्या जे पेरण्यात ना मित्रांनो, ह्या 3 ते 4 इंच बी जरी खोल पडलं तरी तेवढं बास होतं आणि पुरेसं होतं. तुम्ही जर जास्त खोल जर बी घेताल तर मित्रांनो उगवणीसाठी ताण काढतं आणि बी आतल्या आतच कुजून जातो. हे मात्र तुम्हाला काळजी घ्यायची मित्रांनो. रब्बीच्या म्हणजे हरभरा या पेरणीसाठी तुम्ही पाहिजे तेवढं खोल पेरू शकता, जवळजवळ 6 इंचापर्यंत खोल पेरू शकतात. या पेरणीला मात्र तुम्हाला कमी पेरायचंय. आणि झालंच मित्रांनो, तो बारक्या ट्रॅक्टरने पेरणी करा मित्रांनो. तुम्ही बघू शकता रानाचा तुडवा काहीच होत नाही. मोठ्या ट्रॅक्टरचं वजन 2 टन फुट आणि 1 टन फुट, याच्यामुळे बारक्या ट्रॅक्टरने ही पेरणी करायची मित्रांनो. तुम्हाला एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आता तुम्हाला मी दाखवतो उडीद पेरणी कशी करायची बारक्या ट्रॅक्टरने आणि रोहितच्या पेरणी यंत्राने. एक समान जी पेरणी होती ती तुम्ही बघा आता व्हिडिओ मध्ये. पाठीमागं दाखव लेवल मध्ये पेरणी. ओके. आता उडीद लागवडीबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. तरी सुद्धा काही शेतकऱ्यांना जर याच्याबद्दल मनामध्ये काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही मला डायरेक्ट कमेंट मध्ये विचारू शकता. मी तुम्हाला सगळ्या माहिती देणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.